तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम रविती देवी कुबेरहित शिरची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भानुमदची माझे होत असे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी राणी स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या नित्यं स्वप्रकाशम नाम कार्याध्यासाला जसं सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण नसून त्या ठिकाणी सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहेत किंवा मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कार कारण आहेत असं सांगितलं. तसंच कार्याध्यास घडण्यासाठी प्रमाता प्रमाण आणि प्रमेय या ठिकाणी दोष असले पाहिजेत असं सांगितलं. तर या ठिकाणी हे दोषत्रय हे कार्याध्यास होण्याला कारण नाहीत असं काल झालं ना हे पूर्ण. आता यानंतर कारणाध्यासाचा असंभव त्यांनी प्रतिपादन केला होता. तर कारणाध्यास कसा संभवनीय आहे या ठिकाणी त्याचं स्वरूपाचं जास्त चिंतन करत नाही, फक्त त्याचा संभव म्हणजे कार्याध्यास होऊ शकतो असं जसं पाठीमागं सिद्ध केलं त्याप्रमाणे या ठिकाणी कारण जे आहे त्या कारणाचा अध्यास घडू शकतो. म्हणजे कार्य जसं अध्यस्त आहे तसं कारण देखील अध्यस्त असणं संभवनीय आहे एवढंच सिद्ध करणार आहे. आता थोडं एकाग्र व्हा म्हणजे लवकर होईल हे. मग सकाळी परीक्षेचं पुन्हा हे झालेले श्रम, तर आता थोडंसं एकाग्र झालं तर लवकर होईल. कारणाध्यासाचा संभव, शंकेचा अनुवाद. विशेष करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण तमाचा अर्थात अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाध्यास होत नाही तसा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. आता पूर्व पक्षाचाच पुन्हा काय करतात, अनुवाद करतात. पाठीमागे त्यांनी काय झालं, कारणाध्यासाचा असंभव सांगितला, त्याचा थोडक्यात अनुवाद करतात. तो असं म्हणतो, विशेष करून अज्ञात वस्तूच्या ठिकाणी अध्यास होतो. विशेष करून अज्ञात स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे काय, जेव्हा आपल्याला विशेष करून अज्ञात म्हणजे सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष स्वरूपाने जी वस्तू अज्ञात असते, म्हणजे ज्याच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असेल तर अध्यास घडतो. आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवत नाही. आपल्याला जर कोणत्याही गोष्टीचं सामान्य रूपाने ज्ञान असेल आणि ती गोष्ट जर विशेष स्वरूपाने अज्ञात असेल तर आपल्याला काय होतो, अध्यास घडतो. आणि जर त्या वस्तूचं विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तर त्या ठिकाणी अध्यासाची निवृत्ती होते. अशी काही स्थिती आहे. तर यामध्ये परंतु आता आत्मा आहे, आत्म्याच्या ठिकाणी काय ठरवायचं, अज्ञान हे अध्यस्त ठरवायचं. पण आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहतच नाही असं त्याला सांगायचं. का तर अध्यास घडण्यासाठी काय लागतं, सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. पण आत्मा हा स्वयंप्रकाश आहे ना, आत्मा सगळ्यांचं प्रकाशन करतो पण त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कधीच राहत नाही असा अर्थ झाला की नाही. कारण तो काय स्वयंप्रकाश मानलाय आणि आत्मा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं संभवनीय नाही. मग जर अज्ञान राहत असलं तर म्हणलं असतं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचा काय झाला, अध्यास. आणि तो कसा व्हायला पाहिजे होता, सामान्य रूपाचं आपलं विशेष स्वरूपाचं अज्ञान. मग त्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती कशाने होईल, विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने. अशी प्रक्रिया तुम्हाला सांगता आली असती पण सांगता येणार नाही. कारण तुमच्या वेदांत सिद्धांतात आत्मा स्वयंप्रकाश आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञान असणं संभवनीय नाही. कारण का तर तमाचा अर्थात अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. प्रकाशाने अंधकार एकत्र राहतील का, तसा स्वयंप्रकाश आत्मा आणि तमोरूप असणारं अज्ञान हे एकत्र राहणं शक्य नाही. सावध आहेत ना. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाध्यास होत नाही. जर स्वच्छ प्रकाश असला तर आपल्याला रज्जूवर सर्पाचा अध्यास घडतो का, रज्जू रूपाने कळते का, अध्यास होतच नाही.
होतच नाही. होतो कधी? जर स्वच्छ प्रकाश नसला म्हणजे मंद अंधकार असला तर काय होतं, आपल्याला अध्यास होतो रज्जूवर सर्पाचा. तसं आत्मा जर सामान्य स्वरूपाने विशेष स्वरूपाचं अज्ञान त्याच्या ठिकाणी राहत असलं तर मग त्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाची काय करावं लागेल? निवृत्ती. बरोबर आहे ना? कारण परंतु तो स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्य नाही. जसं रज्जूच्या ठिकाणी आपलं स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होतो का? नाही. तसं स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा भ्रम होईल का? म्हणजे अज्ञान अध्यस्त राहील का? राहणं संभवनीय नाही. जसा स्वच्छ प्रकाशात रज्जूच्या ठिकाणी सर्पाध्यास होत नाही तसा स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. बंध कशाला म्हणतात? अहंकारादी अनात्म पदार्थ यांना बंध म्हणतात. आणि ते पदार्थ राहतील का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी? त्यांचा अध्यास घडेल का? नाही. ते घडत कधी असतो अध्यास? सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान. आणि मग त्या अज्ञानाचंच कार्य कोण आहे? ह्या अहंकारादी अनात्म पदार्थ हे त्याचंच कार्य आहे ना. तर परंतु हे कार्यसुद्धा पुढं घडू शकणार नाही, कारण मूळ अज्ञानच त्याच्या ठिकाणी जर राहत नाही तर अज्ञान कार्य बंध हा त्याच्या ठिकाणी राहील का? अर्थात राहणं शक्य नाही. म्हणून म्हणतात स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास संभवनीय नाही. समाधान. आता बघा, आपण श्रुती, युक्ती आणि अनुभवाने ही गोष्ट सिद्ध केली पाहिजे. त्याचं आता उत्तर देतात की अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असणं संभवनीय नाही. कारण काय? तर स्वयंप्रकाश येतो. आणि स्वयंप्रकाश रूप आत्मा आणि तमोरूप अज्ञान यांचा प्रकाश अंधकाराप्रमाणे परस्पर अत्यंत विरोध असल्यामुळं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान अध्यस्त असणं शक्य नाही, अशी यांनी केली शंका. ठीक आहे ना? आता याचं समाधान. पहिल्यांदा आपला जो सिद्धांत पक्ष असतो ना त्यांनी खडसून सांगितलं पाहिजे पहिल्यांदा. नाहीतर हा केलं का तसं पण आहे, किंवा आपल्या चेहऱ्यावरचा भावच पहिला प्रगट झाला आहे, ही शंका चुकीची आहे, ही शंका बरोबर नाही. नंतर मग त्याचं उत्तर द्यायचं. तर ही शंका बरोबर नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे हे खरे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. म्हणजे पहिला आपला सिद्धांत आहे. किंवा तू म्हणतो आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि पुन्हा त्यामुळे त्याच्यात अज्ञान राहणार नाही. त्यापैकी अर्धा भाग तुझा बरोबर आहे. आमचा आत्मा स्वयंप्रकाश आहे हे बरोबर आहे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही हे मात्र बरोबर नाही. कसं? कारण अज्ञान आहेच. उलट काय सांगतात त्याला? अज्ञान त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता सिद्धांत पक्षाने तर अज्ञानाची सिद्धीच केली आहे की नाही? सिद्धांत पक्षाला अज्ञान सांगायचे का ज्ञानरूप आत्मा सांगायचा आहे? ज्ञानरूप आत्मा. आणि आता तर सिद्धी काय करायला लागला? अज्ञानाची. तर असा कोणाचा भ्रम होऊ नये म्हणून खाली त्यांनी टीप दिली, जोपर्यंत तुम्हाला ब्रह्मज्ञान होत नाही त्यावेळेला तोपर्यंत काय आहे? अज्ञान आहे. ब्रह्मज्ञान झाल्यावर तुम्हाला अज्ञान जातं का अज्ञानाची सिद्धी होत नाही? अज्ञानाची सिद्धीच होत नाही. बरं. आणि हा पूर्वपक्ष तेच म्हणतो राहत नाही. परंतु आमचं चाललंय कोणासाठी? मुमुक्षूसाठी. मुमुक्षू म्हणजे ज्याला अजून अज्ञान आहे आणि अज्ञानाचं आवरण भंग करण्यासाठी आमच्याकडं आलेला आहे. आमचं गिराईक कोण आहे? मुक्त पुरुष आहे का मुमुक्षू पुरुष आहे? मुमुक्षू पुरुष आहे. अजून मग त्याला ब्रह्मज्ञान झालंय का? त्याला जगताची प्रतीती येते की नाही? जगताची प्रतीती येते. मग जगताच्या प्रतीती सांगण्यासाठी आम्हाला काय मानावं लागतं? स्वयंप्रकाश ब्रह्मापासून जगत उत्पन्न होते का केवळ? होत नाही. याचा अर्थ हे कशापासून उत्पन्न होतं? केवळ बरं झालं का उत्पन्न? ब्रह्मस्वरूपाचं, ब्रह्माच्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं नाही. फक्त सामान्य स्वरूपाचं काय आहे? ज्ञान आहे. आणि विशेष स्वरूपाचं काय आहे? अज्ञान. आणि त्या अज्ञानाचं कार्य कोण आहे? जगत. कारण तो काय विचार? त्याला जगत प्रतीतीला येतं. आणि म्हणून तो जगत काय आहे? अगापही पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो. मग ह्या विश्वाभासाची संगती लावायची असेल तर स्वयंप्रकाश आत्म्यापासून हे जगत जर झालं असं जर म्हणावं तो आत्मा विकारी होईल की नाही? आत्मा विकारी होईल का नाही? त्याच्यापासून जगतरूपी आत्म्याचा काय झाला? परिणाम झाला. हे वेदांताला इष्ट आहे का? नाही. मग वेदांती त्याची संगती. बरं, केवळ मायेपासून झालं, अज्ञानापासून जगत झालं म्हणावं तर अज्ञान जड आहे. जडापासून या जगताची उत्पत्ती होईल का? जड कोणाला कारण होतं का? जड कोणाला अधिष्ठान होतं का? नाही. मग आमच्या परमात्म्यावरच हे जग काय आहे? विवर्त आहे. परंतु ते परमात्म्यापासून उत्पन्न होतं तर परमात्म्यात
जगत विकार तर होत नाही आणि जगत तर उत्पन्न होतं. अर्थात हे जगत परमात्म्याचा विवर्त आहे आणि मायेचा काय आहे, परिणाम आहे. आणि ती माया काय करते, त्या ब्रह्माच्याच अधिष्ठानावर राहते आणि ब्रह्मालाच आच्छादित करते आणि जगत रूपाने परिणाम पावते. असं जर म्हटलं माया किंवा अज्ञान मानावंच लागेल की नाही, मानावं लागेल. पण कधी ब्रह्मज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी. आणि हा विषय कोणाचा चाललाय आता, हे जे शंका करणारा ब्रह्मज्ञानी आहे का, अजून ब्रह्मज्ञान व्हायचंय त्याला, कारण त्याला जगताची अप्रतीती आहे का जगताची प्रतीती आहे, उलट जगताची संगती ऐकण्याची त्याची इच्छा आहे की नाही, असं आहे की नाही. पुढे येणारच, आता चौथ्या तरंगात लगेच ख्यातिवाद येणारच आहे. तर अशा प्रकारचा हा शिष्य आहे. म्हणून त्याला म्हणतात की आत्मा स्वयंप्रकाश आहे हे खरं, पण आत्म्यावर अज्ञान नाही असं नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहेच, पण कधी आहे, ब्रह्मज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी आहे. जर ब्रह्मज्ञान झालं असेल ना अज्ञान नाही म्हणतो, तर आम्हाला हे काय मान्यच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या प्रकरणामध्ये अमृतानुभवाच्या अज्ञानाचं काय केलेलं आहे, खंडनच केलेलं आहे. पण कधी केलेलं आहे, अमृतानुभवात केलेले, म्हणजे अमृत स्वरूप अनुभव प्राप्त झाल्या नंतर अज्ञानाचं खंडन आहे. तो अर्ध कच्च्या ह्याच्यातच कसं काय करायला जाशील. म्हणजे शेत पेरून आला, स्वामी महाराज सांगायचे, आणि पेरून आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळचा आज काय काम आहे, काय नाही म्हणे, आज ती वेटाळणी करण्यासाठी जातो. अरे कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. गर्भ आईच्या उदरात राहिल्यानंतर त्याला 9 महिन्याचा काल लागतो, आहे की नाही. तर त्याच्याशिवाय जर तुम्ही अगोदरच जर ते गर्भाचं हे केलं, तुम्हाला निस्सारण केलं, निस्सारण म्हणतात त्याला, तर गर्भ मरून जाईल, आहे की नाही. तसं अजून तुला ज्ञानच झालं नाही ना, आताच म्हणायला लागला अज्ञान नावाचा पदार्थच आत्म्याच्या ठिकाणी कसं राहील. हे तो राहतच नाही म्हणलं, तू झाला मुक्त. पण हा मुक्त वाचेनी मुक्त आहे का तत्वता मुक्त आहे, वाचेनी मुक्त. वाचेनी मुक्त झालेल्या परोक्ष ज्ञान अज्ञानाचं नाशक आहे का, अपरोक्ष ज्ञान अज्ञानाचं नाशक आहे. तुला अपरोक्ष झालंय का, नाही. लक्षात आलं ना. बघा, आत्मा स्वयंप्रकाश आहे खरे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. अज्ञान आहेच, पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान. आत्म्याचा प्रकाश शब्द म्हणजे काय, हा भौतिक प्रकाश आहे असा आत्म्याच्या ठिकाणी प्रकाश आहे. लोक म्हणतात ना, आम्ही ध्यानाला बसलो ना, आता आत्म्याचा प्रकाश अगोदर हृदयात दिसायचा, हळूहळू वर चढत चालला एका चक्रातून, आणि आता भ्रूमध्यामध्ये निळी ज्योत दिसायला. काय तो प्रकाश, काय तो आम्हाला आनंद. योगामध्ये त्याचं वर्णन नाही केलेलं आहे, पण वेदांताच्या दृष्टीने त्याचं कौतुक आहे का, नाही. तो जो प्रकाश आहे ह्या भावनेतला येतो का नित्य असणारा प्रकाश येतो का, नित्य असणारा प्रकाश आत्म्याचा आहे. आणि तो प्रकाश म्हणजे काय, भौतिक प्रकाश आहे का, तो आपलं स्वरूपभूत ज्ञान आहे. ते भूत काय, स्वरूपभूत काय आहे, ज्ञान आहे. म्हणून माणसाला स्वप्नात सुद्धा देव भेटला तर कौतुक वाटत आहे की नाही. आज संतांना जागृतीच भेटला तरी कौतुक वाटत नाही. कारण काय, तो दिसला ना, यद दृश्यम तन मिथ्या, आहे की नाही. यद दृश्यम तन मिथ्या, जे यद दृष्टम तन नष्टम. म्हणून त्या लोकांना जोपर्यंत ध्यान करतात तोपर्यंत आनंद वाटतो, आणि नंतर जसे तुम्ही आम्ही रडतो तसंच ते सुद्धा रडत बसतात. म्हणजे आपल्याला प्रकाश म्हणजे ज्ञान, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान. शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. तो म्हणतो ज्ञानरूप आत्मा आहे ना, परंतु त्या परमात्म्याचं ज्ञान प्रकाश म्हणजे ज्ञान. पण कोणतं ज्ञान, सामान्य रूपाने. सामान्य रूपाने म्हणजे सर्वत्र ओतप्रोत भरलेलं. त्याचं सामान्य म्हणजे काय, सामान्यम एकत्वकरम. एकत्वकरम म्हणजे सर्वात एक रूपाने असतं. परमात्मा सर्व ठिकाणी एक रूपाने की नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. हे जे ज्ञान आहे, हे जे त्याचं स्वरूप आहे, हे स्वरूप कोणतं आहे, सामान्य स्वरूप आहे की नाही. परंतु आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची हे कोणतं रूप आहे, आजिम्या दृष्टीने पाहिला हे कोणतं रूप आहे, विशेष रूप. मग सामान्य रूपामध्ये जगत भासेल का विशेष रूपामध्ये त्या ठिकाणी जगत निवृत्त होईल, विशेष रूपाच्या ज्ञानाने निवृत्त होईल का सामान्य रूपाच्या ज्ञानात भासायला लागेल. सामान्य ज्ञान काय कोणाचे विरोधी नाही, त्याच्यामध्ये उलट काय होईल, तुम्हाला हे सगळं जगत भासेल. म्हणजे आत्म्याचा प्रकाश हा जगताच्या विरोधी आहे का, म्हणजे अज्ञानाच्या विरोधी आहे का, अज्ञानाच्या विरोधी. आत्मज्ञान स्वरूप आहे, पण सामान्य रूपाने तो ज्ञान स्वरूप आहे की नाही. ते सामान्य ज्ञान स्वरूप जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही, उलट ते जगदरूपी कार्याला उत्पन्न करायला आणखीन काय आहे, मदत साधक आहे की नाही. आणि मात्र जर त्याचं विशेष स्वरूपाचं ज्ञान झालं तर ते मात्र काय करेल, ते अज्ञानाचं नाशक आहे. कारण अज्ञान कसं
कसं कल्पित आहे, विशेष आहे. अज्ञान वेगळं आहे की नाही? अज्ञान विशेष आहे आणि ज्ञानसुद्धा कोणतं झालं तुम्हाला? त्याच्या विशेष स्वरूपाचं झालंय. मग ते विशेष स्वरूपाचं जे ज्ञान आहे ते विशेष असणाऱ्या अज्ञानाचा नाश करेल की नाही? मग स्वयंप्रकाश आत्मा अज्ञानाच्या विरोधी आहे का स्वयंप्रकाश आत्म्याचं विशेष ज्ञान आत्म्याच्या विरोधी आहे? लक्षात आलं का? स्वयंप्रकाश आत्म्याचं जे विशेष ज्ञान झालं तर ते मात्र अज्ञानाच्या काय आहे? विरोधी. पण सामान्य ज्ञान जे आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही. आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. बघा, याला एक सोपं उत्तर आहे आपल्या अनुभवाचं. वेदांत काय अवघड सांगतो, जे काय आपल्या बुद्धीला अनाकलनीय आहे आणि ते काही केलं ते आपल्या कवेत येणारच नाही असं सांगत नाही. जे वस्तुस्थिती आहे, जे अत्यंत सोपं आहे तेच वेदांत सांगतो. तुम्ही काय म्हणता? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कसं राहील? अनुभव जर समजा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतच नसतं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे माझ्या ठिकाणी सगळ्यात मोठा काय अनुभव कोणाला पाहिजे? मला पाहिजे. तर अज्ञान राहत नाही. तू वाणीनं बोलला ना, आता तू अनुभवाचं या ठिकाणी परीक्षण कर किंवा निरीक्षण कर. याच्यामध्ये तू झोपेत जेव्हा जातो आणि झोपेतून उठतो तर त्यावेळेला तू काय म्हणतो? मला झोपेत काहीच कळलं नाही. कोणाला कळलं नाही? तुला. ते अज्ञान कुठं राहिलं? तुझ्याच ठिकाणी राहिलं. हा तुझा काय आहे? भाग्यवान अशा तुझा हा अनुभव आहे की नाही? तुझा अनुभव आहे की नाही की मला काहीच कळलं नाही. आणि तू काय म्हणतो? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कसं राहील? अनुभवाचा आपलाप करता येतो का? आणि तुझ्या अनुभवानी गोष्ट सिद्ध आहे की नाही? अज्ञान राहतं. आणि कोणाच्या ठिकाणी राहतं? आत्म्याच्या ठिकाणी. वाणीनं काय म्हणतो? स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी कसं राहील? आणि अनुभवानी काय म्हणतो? आत्मस्वरूपाच्या माझ्या ठिकाणी अज्ञान राहिलं आहे की नाही? मग अनुभव श्रेष्ठ आहे का तुझ्या वाणीनं तू केलेलं का अनुमानाने वगैरे? अनुमान करू शकतोस. जसा सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी अंधकार राहणार नाही तसा आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं शक्य नाही. पण राहिलं की नाही? कालच आपण चिंतन केलं, श्राद्धाच्या ह्याच्यामध्ये शौच होईलच कसं आहे की नाही? होणं संभवनीय नाही. पण तो काय म्हणतो? मलाच झालं म्हणलं सगळ्यांना मान्यच करावं लागलं की नाही? तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे हा तुझा अनुभव आहे. नाहीतर तू झोपेत काय म्हटलं असता? मला केवळ आनंदात होतो असं म्हटलं असतं. कारण तुला त्या ठिकाणी अज्ञान नव्हतं, त्यावेळेला तुला त्या आनंदाचं सुद्धा काय होतं? ज्ञान. पण तू पुन्हा पुढचं वाक्य काय करतो? मी आनंदाने झोपलो आणि मला काहीच कळलं नाही असं म्हणतो. मग अज्ञान तुझ्या ठिकाणी होतं की नाही? हा तुझा अनुभव आहे की नाही? अनुभवापेक्षा श्रेष्ठ काय आहे आणखीन प्रमाण आहे की नाही? म्हणून सांगतात, जर अज्ञान जर आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या काय जर विरोधी असते म्हणजे जर आत्मस्वरूपाच्या स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या अज्ञान विरोधी असतं तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो. झोपेतून जागा झालेला माणूस काय म्हणतो? मी काही जाणत नव्हतो. अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती होते. आता त्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती होते का नाही झोपेत? ती झाली असती का? जर आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहतच नाही तर मी काही जाणत नव्हतो अशी अज्ञानाची प्रतीती सुषुप्तीमध्ये झाली नसती. सुषुप्तीमध्ये होतच नसते. ती प्रतीती कुठे होते? जागृतीमध्ये होते. मग जागृतीमध्ये त्या सुषुप्तीची प्रतीती होते का त्याची स्मृती होते? स्मृती होते. आणि कोणती स्मृती होण्यासाठी पहिला प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल तरच स्मृती होईल की नाही? म्हणजे स्मृती ही अनुभवपूर्विका असते. ज्या पदार्थाचा आपल्याला अनुभव आला नसेल त्याचं कधी स्मरण सुद्धा होत नाही. आणि तुला स्मरण होतं की नाही जागृतीत आल्यावर? मी सुखाने झोपलो आणि मी काही जाणत नव्हतो. याचा अर्थ ती स्मृती ज्ञान कधीतरी तू अनुभवलं की नाही? स्मृती ज्ञानाचा विषय असणारं जे अज्ञान आहे की नाही ते त्याचा तू अनुभव घेतलाय की नाही? कुठं अनुभव घेतलाय? सुषुप्ती अवस्थेमध्ये घेतलेला. मग राहिलं का नाही? कुठं राहिलं? तुझ्याच ठिकाणी राहिलं. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते. ही प्रतीती ज्या अर्थी आली मी काही जाणत नव्हतो, या प्रतीतीला कोणी जाणलं? काहीच जाणत नव्हतो. त्या अज्ञानाला कोणी जाणलं? मी जाणलं आहे की नाही? मग त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा विषय कोण आहे? त्यांनी कोणाला विषय केलं? म्हणजे कोणाला जाणलं? अज्ञानाला जाणलं. मग अज्ञानाला जाणलं म्हणजे अज्ञान होतं का नाही त्याच्या ठिकाणी? म्हणूनच जाणलं की नाही? मग आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा विषय कोण आहे? अज्ञान आहे. कोणत्या अवस्थेमध्ये? सुषुप्ती अवस्थेमध्ये. लक्षात आलं ना? बघा,
सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. सुषुप्ती कालामध्ये तुम्ही ज्या अर्थी म्हणतात मी आनंदाने झोपलो होतो, तेव्हा तुमच्या आत्मस्वरूप ज्ञानाने आनंदाला सुद्धा विषय केलं होतं की नाही? कारण ज्या अर्थी स्मृती होते. आणि अज्ञानालाही विषय केलं की नाही? ज्या अर्थी त्याची स्मृती होते. म्हणजे सुषुप्तीत आत्म्याने कोणाचं प्रकाशन केलं? आनंदाचंही प्रकाशन केलं आणि अज्ञानाचंही प्रकाशन केलं. आणि हा सर्व जीवांचा सार्वत्रिक सुषुप्तीतला अनुभव आहे. आणि त्याचं कथन ते कधी करतात? सुषुप्तीत नसते करत, तरी जागृतीत आल्यावर करतात. आणि जागृतीत त्याची काय आहे? ते आनंदाची आणि अज्ञानाची स्मृती आहे. आणि स्मृती ही त्याचा अनुभव घेतल्याशिवाय, अज्ञानाचा आणि आनंदाचा अनुभव घेतला नसता तर तुम्हाला स्मृती सुद्धा झाली नसती. कारण एक सिद्धांत आहे, स्मृती ही अनुभव पूर्विका असते. काय? स्मृती ही किंवा स्मरण हे अनुभवपूर्वकच असतं. ज्या वस्तूचा अनुभव कधीच आला नाही त्याचं कधी स्मरण होणं शक्य नाही. स्मृती ही अनुभवपूर्विका असते. सुषुप्ती कालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणून जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. स्मृती ही पूर्वानुभवा वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. ठीक आहे ना? पूर्वानुभव नसेल तर स्मृती होत नाही. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाचे आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याची जागृती स्मृती होते. सुषुप्तीमध्ये ज्या सुखाची आणि अज्ञानाची प्रतीती झाली त्याच सुखाचं आणि अज्ञानाचं आपल्याला जागृतीमध्ये स्मरण होतं. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता जागृतीत आल्यावर त्या सुखाचं आणि आनंदाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का? नाही. कारण सुषुप्तीमध्ये सुख आणि ते अज्ञान दोन्ही गेला. आता त्याचं फक्त आपल्याला स्मरण आहे का? त्याचं प्रत्यक्ष ज्ञान आहे आता? नाही. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय आहेत, पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. तुम्ही म्हणतात जागृतीत त्याला स्मृतीच का म्हणता? प्रत्यक्ष काय म्हणायला झालं? प्रत्यक्ष ज्ञान होतं असं म्हटलं तर काय हरकत आहे? प्रत्यक्ष ज्ञान होतं म्हणायला काय हरकत आहे तुम्हाला? तुम्ही त्याची स्मृतीच आहे का असं तुम्ही म्हणाल. आता जागृतीमध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा आपल्या अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा त्या पदार्थापर्यंत जाते आणि त्याला जाणते. आपण मंगलाचरणामध्ये पाहिलेलंच आहे, बरोबर ना? याच्यामध्ये काही शंका नाही. असंच घडतं का नाही जागृतीमध्ये? तसं सुषुप्तीमध्ये घडतं का? त्या ठिकाणी आपलं अंतःकरण कार्यकारी आहे का? काही कार्य करतं का? आपली इंद्रिय आपल्या गोलकामध्ये शांत त्याच्यामध्ये आहेत. मग ही इंद्रिय आणि हे अंतःकरण सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं? आपलं कारण असणारं जे अज्ञान त्याच्या ठिकाणी ते लीन होऊन राहतं. जसं मीठ पाण्यात टाकलं की जसं पाण्यात लीन होतं तसे आपले अंतःकरण आणि इंद्रिय वृत्ती ह्या काय होतात? अंतःकरणाच्या ठिकाणी लीन होऊन जातात. मग जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय आहेत. जागृतीमध्ये जर आपण एखादा पदार्थ पाहिला तर ते बरोबर आहे, कारण जागृतीत ज्ञान कोणापासून होतं? अंतःकरण वृत्ती आणि इंद्रियांच्या द्वारा होतं. पण सुषुप्तीत म्हणता येईल का आपल्याला? नाही. का? पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. कारण सुषुप्तीमध्ये ती सगळे काय झालेले असतात? लीन झालेले असतात. कुठे लीन झालेले असतात? कशामध्ये? अज्ञान. अज्ञान हे त्या इंद्रियांचं आणि अंतःकरणाचं काय आहे? कारण आहे. ती अज्ञानात म्हणजे आपलं इंद्रिय आणि अंतःकरण आपलं जे कारण अज्ञान त्याच्यामध्ये ती लीन झालेली असतात. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय हे आहेत, पण सुषुप्तीत त्यांचा लय आहे. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. पण आपल्याला अज्ञानाचं आणि सुखाचं त्या ठिकाणी ज्ञान होतं की नाही? अंतःकरणही नाही आणि इंद्रियही नाहीत. मग याचा अर्थ अंतःकरण वृत्तीद्वारा नाही, इंद्रियांच्या द्वारा नाही. याचा अर्थ त्या सुखाचं आणि अज्ञानाचं आपल्याला प्रत्यक्ष झालं की नाही? सुषुप्तीमध्ये झालं. तिथं जरी सांगता आलं नाही तर ज्या अर्थी स्मृती होते त्या अर्थी तिथं त्याचं प्रत्यक्ष झालं. पण ते प्रत्यक्ष अंतःकरणाने किंवा इंद्रियांनी झालं का? नाही. मग झालं कशाने? तर बरं, साक्षात प्रकाशन करतो का कोणाच्या तरी द्वारा करतो? द्वारा करतो. बरोबर आहे ना? आत्मा हा प्रकाशन करतो, साक्षात करतो का द्वारा करतो? त्याची द्वार किती आहेत? दोनच द्वार आहेत. कोणती द्वारे? एक अंतःकरण वृत्तीच्या द्वारा तरी करतो किंवा अविद्या वृत्तीच्या द्वारा करतो. तेव्हा सुषुप्तीमध्ये असणाऱ्या सुखाचं आणि जर चांगलं लक्षात घ्या, सुखाचं आणि अज्ञानाचं प्रकाशन आत्म्याने कोणत्या वृत्तीद्वारा केलं? अविद्या वृत्तीद्वारा केलं. असाच अर्थ झाला नाही. कोणत्या वृत्तीद्वारा केलं? अविद्या वृत्तीद्वारा.
यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्यावृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करतो. आत्म्याने त्याचं भान केलं का नाही, पण साक्षात केलं नाही. अविद्यावृत्तीद्वारा सुखाचं आणि अज्ञानाचं भान किंवा प्रकाशन किंवा ज्ञान करून दिलं, प्रत्यक्ष ज्ञान करून दिलं. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाच्या विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती आली नसते. आता त्या ठिकाणी आत्म्यानेच प्रकाशन केलं की नाही, आणि आत्मा तर स्वयंप्रकाश कायमचाच आहे. मग स्वयंप्रकाश आत्मा जर अज्ञानाच्या विरोधी असता तर तुम्हाला अज्ञानाची प्रतीती आली असते का सुषुप्तीमध्ये? नाही. मग तुमची सुषुप्ती अवस्था काय सिद्ध करते? आत्मस्वरूपाचा जो प्रकाश आहे तो अज्ञानाच्या विरोधी नाही. कारण याला प्रमाण काय आहे? आपला स्वतःचा अनुभव हाच त्याला सर्वात प्रबल प्रमाण आहे. अनुभवा इतकं प्रबल प्रमाण कोणतंही नाही. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाच्या विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते, प्रतीती झाली नसते. म्हणजे आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश, आणि त्याच्यापुढे अज्ञान कधी येतच नाही. तर सुषुप्तीमध्ये आत्मा स्वयंप्रकाश आहेत का नाही, त्याच्यापुढे अज्ञान आलं असतं का? नाही. पण आलं का नाही? आलं. कशावरून? जागृतीमध्ये तुम्ही म्हणता की मला काही कळलं नाही. हा तुमचा अनुभवच स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहतं या सिद्धांताला काय करतो? पुष्टी करतो. आहे की नाही? आता म्हणजे जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाच्या विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते. आत्मज्ञानापुढे अज्ञान आलं असतं का? सुषुप्तीमध्ये आलं नसतं. तुम्हाला जेव्हा कंटाळा येईल ना तर राहू द्या असं सांगा, झालं तर आपण, तुम्ही जोपर्यंत म्हणत नाही, फक्त एक जणाने हातवर केला कोणीही तरी आपण बंद करू. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते का नाही? येते. मग आत्मस्वरूप आत्म्याचं स्वयंप्रकाश रूप आत्मा किंवा आत्म्याचा प्रकाश हा अज्ञानाच्या विरोधी असं म्हणता येईल का? अज्ञानाचा बाधक आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे अज्ञानाचा बाधक म्हणजे नाशक आहे असं म्हणता येणार नाही. का उलट साधक आहे? उलट तो उपयोगी आहे. इथं साधक आहे म्हणजे उलट काय होतं? तो काय करतो? अज्ञानाला काय करतो? सिद्ध करतो किंवा अज्ञानाला सहाय्य करतो असं त्याचा अर्थ झाला. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्यच अज्ञानाच्या विरोधी आहे. याच्यावरून सिद्ध काय झालं? सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी आहे. एवढ्यापर्यंत विषय आपल्याला कळला. बघा आता, तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. जसं सामान्य प्रकाश जो काय आपलं का नाही इकडे वर आलं नाही का, सर्व व्यापक चैतन्य म्हणजे आता सामान्य जे चैतन्य आहे ते अज्ञानाच्या विरोधी नाही. कोणतं विरोधी आहे? विशेष चैतन्य. आता सामान्य चैतन्य कशाला म्हणतात तर आणि विशेष चैतन्य कशाला म्हणतात हे सांगतात. सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य. सर्वत्र ओतप्रोत असणारं जे चैतन्य सर्वत्र, सर्व देश काळ आणि वस्तूमध्ये, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे असं जे चैतन्य ते कोणतं चैतन्य? सामान्य चैतन्य. आणि अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. आणि आपला अंतकरण अधिष्ठान साक्षी किंवा कुटस्थ चैतन्य आणि त्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे की नाही. मग ते जे प्रतिबिंब आहे त्याला काय म्हणायचं? विशेष चैतन्य. आणि अधिष्ठान रूप आहे त्याला काय म्हणायचं? सामान्य चैतन्य. सामान्य चैतन्य म्हणजे सर्वत्र ओतप्रोत असणारं जे चैतन्य त्याला सामान्य चैतन्य म्हणतात. ते अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि विशेष चैतन्य ज्याला म्हणतात ते कोणतं? अंतकरणामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्याला म्हणतात विशेष चैतन्य, आणि ते मात्र अज्ञानाच्या विरोधी आहे. काष्टामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहीत आहे. काष्टामध्ये अग्नी आहे की नाही? आता सध्या ह्या काष्टामध्ये अग्नी आहे का? आहे. दिसतो का? नाही का? नाही म्हणण्याची सोय नाही. कारण जेव्हा त्याचं घर्षण होतं तेव्हा अग्नी प्रगट होतो. नसता तर कुठून प्रगट झाला असता? होता. पण सामान्य रूपाने अग्नी होता. त्यांनी प्रकाश केला का? नाही. आणि जर तो पेटला तर प्रकाश करतो की नाही? मग त्याच्या ठिकाणी अग्नी आहे का अग्नी नाही? सामान्य रूपाने आहे, विशेष रूपाने प्रगट नाही. विशेष रूपाने प्रगट झाला तेव्हा तो अंधकाराचा नाशक होतो. आहे की नाही? काष्टामध्ये अग्नी असतो हे सर्वांस माहीत आहे, परंतु तो काष्टस्थित सामान्य अग्नी अंधकाराच्या विरोधी नाही. काष्टामध्ये असणारा जो अग्नी आहे तो अंधकाराच्या विरोधी आहे का? आता
विरोधी एक अंधकाराच्या नाही. आणि तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोधी होतो. जर त्याला एखाद्याने काडी लावली तर तो आता अंधकाराच्या विरोधी होईल का नाही पेट घेतल्यावर. आणि सामान्य रूपाने विरोधी आहे का अंधकाराच्या नाही. पण अंधकाराचा नाशक पण होईल का नाही. पण कधी विशेष रूपाने प्रगट झाला तर. सामान्य रूपाने अंधकाराच्या विरोधी नाही, विशेष रूपाने अंधकाराच्या विरोधी आहे. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. तद्वत म्हणजे त्याचप्रमाणे व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे का नाही. तथापि मग आता अज्ञानाच्या विरोधी आहे तरी कोण. अज्ञानाच्या विरोधी कोण आहे विशेष चैतन्य. पण ते विशेष चैतन्य कोणतं विशेष चैतन्य हा पाहिजे विशेष चैतन्य. आता आपण व्यवहार करतो, मी पुस्तक वाचतो, हा व्यवहार विशेष चैतन्यातच प्रकाश होतोय की नाही. बरोबर आहे ना. विशेष अंतःकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित असणारं चैतन्यच मला ह्या पुस्तकाचं ज्ञान करून देतं की नाही. मग ह्या विशेष चैतन्यच आहे का नाही. मग विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी असं आपल्याला वाटेल. पण कोणतंही विशेष चैतन्य नाही. घटाकार झालेला हा घटाकार वृत्ती झाली, पटाकार वृत्ती झाली, त्याच्यामध्ये विशेष चैतन्यच आहे की नाही. वृत्ती काय करते आवरणाचा भंग करते आणि त्याच्यामध्ये असणारं विशेष चैतन्य काय करतं त्या पदार्थाचं ज्ञान करून देतं. मग ते पदार्थ तेवढ्याच पदार्थापुरतं अज्ञान घालवतं का ते ब्रह्मस्वरूपावरचं अज्ञान घालवतं. तेवढ्याच पदार्थापुरता. मग ह्या विशेष स्वरूपाचं जे अज्ञान कोणाचं आहे आत्मस्वरूपाचं विशेष अज्ञान आहे ना आपल्याला. आत्म्याविषयी विशेष आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं अज्ञान आहे. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आपल्याला जगत भासले कशामुळं विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळं. मग आत्म्यातच काय करून घ्यावं लागेल विशेष स्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असं जर ज्ञान झालं तर त्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य त्या अज्ञानाचं काय होईल नाशक होईल, त्याच्या विरोधी होईल. बघा आता तसं सांगतात तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. आणि हे विचार कुठे होतील अहम ब्रह्मास्मी आहे की नाही इतिहास भूगोलाचा अभ्यास केल्यावर का वेदांताचा विचार केल्यावर. वेदांताचा विचार केला म्हणजे आत्मस्वरूपा आपल्या आत्म्याच्या विशेष स्वरूपाचं जे अज्ञान घालायचं असेल तर ते कशापासून निवृत्त होईल. तथापि वेदांत विचारापासून वेदांताचा म्हणजे उपनिषदांचा विचार केला तर अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती होते वेदांत विचाराने काय होईल मी देह नाही, प्राण नाही, मन नाही, बुद्धी नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे वेदांत विचारापासून अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होणारी जी वृत्ती आहे त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य कोणतं विशेष चैतन्य अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये स्थित असणारं जे चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे. त्यांनी काय होईल अज्ञानाचा नाश होईल. हा प्रथम पक्ष काय आहे याचे दोन हीच गोष्ट सांगताना दोन पक्ष त्याला एक अवच्छेदवाद आणि आभासवादाचे पक्ष आहे. आता मला वाटतं चौथ्या तरंगामध्ये अवच्छेदवाद आणि आभासवाद याचा विचार येईल. फक्त आता याचा इथं एवढ्याच परत समजून घ्या की आम्ही काय सांगतो विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे असा जो पक्ष आहे त्याला म्हणतात अवच्छेदवाद. पण कोणतं अहम ब्रह्मास्मी या वृत्तीमध्ये स्थित असणारं चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे असं मानणारा जो काही पक्ष आहे वेदांतातला त्याला काय म्हणतात अवच्छेदवाद असं म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. आता आलं ना अवच्छेदवाद असं म्हणतात. किंवा दुसऱ्या पक्षी किंवा दुसरा एक पक्ष म्हणजे अज्ञानाच्या विरोधी कोण आहे अज्ञानाच्या विरोधी विशेष चैतन्य. कोणतं विशेष चैतन्य अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये स्थित असणारं जे विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी किंवा अज्ञानाचं नाशक आहे असा पक्ष ज्यांनी मांडला त्याला म्हणतात अवच्छेदवाद. आता दुसरं सांगतात किंवा दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. आता दुसरा एक पक्ष ते काय म्हणतात यांनी काय सांगितलं विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरुद्ध. आणि काही लोक काय सांगतात विशेष चैतन्य नाही कोणती अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती वृत्ती अज्ञानाच्या विरोधी. पण वृत्ती म्हणजे केवळ जड आहे ती कशी काय अज्ञानाला विरोध करेल. तर त्यांनी काय म्हणलेलं आहे आपण हा ग्रंथ सगळा आभासवादाचा आहे. आपलं जे चिंतन चाललं हे अवच्छेदवादाप्रमाणे चालणार नाही. कशाप्रमाणे चालणार आभासाच आहेत तर ते आभासवादाप्रमाणे. तेव्हा या ठिकाणी आभासवादाप्रमाणेची काय संगती आहे की ह्या अज्ञानाचं नाशक कोण आहे. विशेष चैतन्य एकदा सांगितलं. आता ते सांगतात की वृत्ती हा अज्ञानाची नाशक आहे. पण वृत्ती म्हणजे केवळ वृत्ती नाही कोणती आभास रूप चैतन्यासहित. त्या वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास पडतो की नाही
मग चैतन्याचा आभास पडणं म्हणजेच तो सामान्य चैतन्य जे आहे ते तर व्यापक आहे, आणि वृत्तीमध्ये ते काय होतं, प्रतिबिंबित होतं. वृत्तीमध्ये प्रतिबिंबित होतं म्हणजे काय, जे सामान्य चैतन्य आहे ते वृत्तीमुळं कशाला येतं, विशेष भावाला प्राप्त होतं. तेव्हा ते काय म्हणतात, वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी. पण कोणती वृत्ती, आभास रूप चैतन्यासहित. आभास रूप चैतन्यासहित म्हणजे केवळ आभास असतो का, चैतन्यासहितच आभास असतो? केवळ वृत्ती असते का, आभासासहित वृत्ती असते का, आभासासहित वृत्ती असते का, अधिष्ठानासहित आभासासहित वृत्ती असते? अधिष्ठान नसेल तर आभास पडेल कोणाचा, वृत्ती नसेल तर आभास पडेल कोणामध्ये? अधिष्ठान नसेल तर दोन्ही असतील कुठं? कारण अधिष्ठाना वाचून काय होत नाही, भ्रम होत काय, निरधिष्ठान भ्रम होत नाही. हे सगळं आपल्या आता चांगल्या प्रकाराने म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये ठसलेलं आहे, निश्चय झालेला आहे. बघा, दुसऱ्या पक्षी आभासरूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. त्यांच्या मताने जर म्हटलं, आभासासहित असणारी अंतःकरणाची जी वृत्ती ती त्याच्या म्हणजे अज्ञानाच्या विरोधी आहे. याला पण काय म्हणायचं, आभास मानला ना म्हणून याला काय म्हणायचं, आभासवाद. आणि अवच्छेदवादाने आभास मानला नाही, फक्त वृत्तीनं ज्याला अवच्छिन्न केलेलं, वृत्त्यवच्छिन्न जे चैतन्य, बरोबर ना, तेवढंच अज्ञानाच्या विरोधी मानलं, आभास सांगितला नाही म्हणून आम्ही त्याला काय म्हणतो, अवच्छेदवाद. आणि आभासवादामध्ये काय सांगितलं, वृत्ती नाही, त्या ठिकाणी प्रतिबिंबित झालेलं वृत्ती म्हणजे कोणती वृत्ती, आभासासहित चैतन्याने, आभासासहित चैतन्य सहित असणारी जी अंतःकरणाची वृत्ती ती अज्ञानाच्या विरोधी आहे असं ज्या पक्षाने मानलं त्याला काय म्हणतात, आभासवाद. असं अर्थात प्रथम पक्षात अज्ञान नाशाचा हेतू चैतन्य असून त्याच वृत्ती साह्य आहे, ही अवच्छेदवादाची रीती आहे. जरी तुम्ही म्हटले प्रथम पक्ष म्हणजे कोणाचा, अवच्छेदवादाचा, त्या अवच्छेदवादात तुम्ही म्हणले की अज्ञान नाशाला कारण कोण आहे, चैतन्य. पण चैतन्य पण त्याला वृत्तीचं साह्य आहे का नाही? कारण वृत्तीनं परिच्छिन्न झालेलं जे चैतन्य आहे, वृत्तीनं अवच्छिन्न झालेलं, मर्यादित झालेलं जे चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे. मग जरी तुम्ही चैतन्य विरोधी आहे, विशेष चैतन्य म्हटलं तरी त्याला मध्ये वृत्तीचं साह्य आहेच की नाही? बरं, तुम्ही वृत्ती म्हटली तरी आभासही चैतन्याचं साह्य आहेच की नाही? मग अवच्छेदवाद म्हटला काय आणि आभासवाद म्हटला काय? फक्त शब्दात काय आहे, भेद आहे, परंतु अज्ञानाचे दोन्ही काय आहे, नाशकच आहेत. आणि दोन्हीमध्ये काय व्हावं लागते, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीच व्हावं लागते. कोणी काय म्हणतं, चैतन्याचं साह्य घेतलेली अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती अज्ञानाच्या विरोधी आहे. आणि कोणी काय म्हणतं, वृत्तीचं साह्य घेतलेलं जे विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे. असा फक्त आभासवाद आणि अवच्छेदवाद याच्यामध्ये भेद आहे. ही अवच्छेदवादाची रीती आहे. आता दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे आणि तिला चैतन्य साह्य आहे. दुसरा पक्ष आभासवादाचा, ते म्हणतात अज्ञान नाशाला कारण कोण आहे, वृत्ती, आणि त्याला साह्य कोणाचं आहे, आभासाचं. त्याला साह्य कोणाचं आहे, चैतन्याचं. ही आभासवादाची रीती आहे. जीव स्वरूपाचा विचार करते वेळी सर्व, आता काय हे दोन कशासाठी झाले, अवच्छेदवाद आणि आभासवाद, तर जीवासंबंधाने त्यांनी केलेला विचार वेगळा आहे म्हणून त्याला जीवासंबंधाने ज्यांनी एक विचार केला त्याला अवच्छेदवादी म्हणतात, दुसऱ्या प्रकारचा विचार केला त्याला आभासवादी. आता मग जीवस्वरूपाचा विचार करताना कसं, जीवस्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेदक म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्तीच जे ग्रंथकार मानतात त्यास अवच्छेदवादी म्हणतात. अवच्छेदवादी म्हणजे काय, सर्व व्यापक चैतन्याला अवच्छेद म्हणजे संकोचित करणारी वृत्ती आहे असं जे मानतात. सर्व व्यापक चैतन्याला अवच्छिन्न करणारी म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्ती आहे असं ज्या वादामध्ये मानतात त्यांना काय म्हणतात, अवच्छेदवादी. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात त्यास आभासवादी म्हणतात. आणि हे जे काही म्हणतात केवळ अंतःकरणाची वृत्ती ही चैतन्याला अवच्छेदक नाही, तर काय आहे, आभासासहित असणारी वृत्ती तिच्यामध्ये, कारण जिथं वृत्ती आहे तिथं वृत्तीचं अधिष्ठान चैतन्य आहे आणि त्याच्यामध्ये पडलेला आभास आहे. मग जीव मानताना काय म्हणायचं, आभासासहित वृत्ती. आभासासहित वृत्ती ही अवच्छेदक आहे कोणाची, जीवाला जीवत्व कधी येईल, एक म्हणतात केवळ वृत्ती असली, चैतन्याला वृत्ती अवच्छेदक लागली की त्याला तो जीव झाला असं कोण म्हणतात, अवच्छेदवादी. आणि आभासासहित वृत्ती चैतन्याला अवच्छेदक लागली की त्याला म्हणतात जीव असं म्हणणारे कोण आहेत, आभासवादी.
त्या वृत्ती चैतन्याचा आभास मानून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेदक मानतात. त्यास अवच्छेदवादी म्हणतात, आभासवादी म्हणतात. त्या आभासवादीच्या मतात सामान्य चैतन्याप्रमाणे विशेष चैतन्यही विरोधी नाही. आता साभास वृत्ती जे अंतःकरणाचा अवच्छेदक मानतात त्यांच्या दृष्टीनं विशेष चैतन्य सुद्धा अज्ञानाचं विरोधी नाही. मग अज्ञानाच्या विरोधी कोण आहे? तर वृत्तीसहित आभास किंवा आभाससहित वृत्ती अज्ञानाची विरोधी. त्याने आभास मानला नाही जास्त, ते म्हणतात वृत्तीसहित आभास किंवा आभासासहित असणारी वृत्ती ही अज्ञानाच्या विरोधी आहे, असं कोण मानतात? आभासवादी म्हणतात. केवळ प्रकाशरूप चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. केवळ सामान्य चैतन्य जे येते तर कधीच अज्ञानाच्या विरोधी नाही. आभासासहित असणारं जे चैतन्य विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे. बरोबर ना? एकंदर विवेचनावरून आत्मचैतन्याच्या ठिकाणी अज्ञान आहे हे सिद्ध झाले. तो काय म्हणत होता? स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानच राहणार नाही. अज्ञान राहू शकतं की नाही? अज्ञानाची सिद्धी झाली की नाही? झाली. आता पहिल्यांदा अज्ञानाची सिद्धीच, अज्ञान जर सिद्ध झालं तर मग ते त्याच्यावर आद्यस्थ सांगता आलं असतं ना. स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाच्या पुढे अज्ञान कधी येतच नाही तर ते आद्यस्थ काय म्हणण्याचा प्रश्नच नाही. आणि मग आद्यस्थ पदार्थांची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होते हे म्हणण्याचंही कारण नाही. मग जर अज्ञान आद्यस्थच नाही तर याचा अर्थ अज्ञान आद्यस्थ नाही तर अज्ञानाचं स्वरूप काय आहे? सत्य आहे. आणि सत्य असलं तर त्याची निवृत्ती कशाने होईल? क्रियेने. का त्याची निवृत्ती ज्ञानाने होणार नाही का क्रियेने होईल? दोन्ही बरोबर आहे का? क्रियेने होणार नाही हे बरोबर आहे का ज्ञानाने होईल हे बरोबर आहे? मी सांगतो, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं अज्ञान आद्यस्थ नसेल तर त्याची निवृत्ती क्रियेने न होता ज्ञानाने होईल काय? ज्ञानाने होणार नाही तर त्याची निवृत्ती कशाने होईल? क्रियेने होईल, असं म्हणणं कोणाचं आहे? पूर्व पक्षाचं आहे. उद्या घ्यायचं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पण उद्या एवढं लक्षात घ्या, म्हणजे पुढचं 5 मिनिटाचं करून आपण उद्या हा सगळा तरंग संपवू. 9 वाजता ना.